नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये. आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आलो आहोत. या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झालेले आहे. तरी याच्या पुढील नियोजन याचं कसे राहील आतापर्यंत आपण मागच्या फवारणीचे रिझल्ट कसे आले ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की याच्यावर आपण आता उलालाची फवारणी घेणार आहोत. सोबत आपण बायोविटा एक्स आणि उलाला बायोविटा एक्स आणि एक बुरशीनाशक साप घेतला आहे. तर त्याचे परिणाम आपण बघू शकता. अतिशय उत्तम प्रकारे आता पानं नवीन येत आहे, वाढ चांगली घेतली आहे. आता 15 दिवसाआधीचाच आपण व्हिडिओ बघितला तर एकदम लहान लहान पराठे दिसतो आणि 15 दिवसात आपण बघा एका फवारण्यानंतर किती चांगला परिणाम झाला आहे. तर आपण आता याच्या पुढे याला एक खताचा डोस बाकी आहे. त्या खताच्या डोसमध्ये आपण 10-26-26 प्लस युरिया, मॅग्नेशियम, सल्फर असा हा डोस राहणार आहे. आणि त्याच्या सोबत पुढची फवारणी घेणार आपण अपाचे, मिशो आणि सोबत एक बुरशीनाशक प्लस बायोविटा एक्स. बायोविटा एक्स याच्यासाठी की ते अतिशय उत्तम असं संजीवक आहे, ज्याच्यामध्ये सगळेच आपल्या पिकाला आवश्यक असणारे हार्मोन्स मिळून जातात आणि त्याचा वाईट परिणाम काही नाही आहे. आणि पिकाला पाण्याचा ताण पडला तर ते सहन करण्यासाठी मदत करतो. तर यामुळे बायोविटा एक्स आपल्याला फायदेशीर आहे.